दंडवत प्रणाम. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. आज आपण महानुभावपंथीय लोक इतर देवी देवतांच्या निमित्ताने इतर देवी देवतांच्या कार्यक्रमामध्ये केलेले अन्न ग्रहण का करत नाहीत, त्या ठिकाणी गेल्यावर प्रसाद का खात नाहीत, हे आज आपण पाहूया. ईश्वर भक्त श्री भाईदेव मुनी महानुभाव ब्रह्मविद्या पाठशाळा दरी नाशिक यांच्या भक्तिमार्ग समज गैरसमज या पुस्तकामधून घेतलेला हा लेख. हा आज आपण पाहणार आहोत. महानुभावपंथीय लोक सत्यनारायण, जागरण गोंधळ, भंडारा या ठिकाणी गेल्यावर जेवण का करत नाहीत किंवा त्या ठिकाणी गेल्यावर प्रसाद का खात नाहीत, याबद्दल अनेक शंका आपल्या मनामध्ये आलेल्या असतात. ते आज आपण पाहणार आहोत. महानुभाव सांप्रदायिक भक्त इतर देवी देवतांचा प्रसाद किंवा त्या निमित्ताने केलेले धार्मिक कार्य असेल त्या कार्यामध्ये जेवण का करत नाहीत. जेवायला व प्रसाद घ्यायला काय हरकत आहे, ते तर अन्न आहे, अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, असे अनेक प्रश्न आपल्याला समाजामध्ये विचारले जातात. नातेवाईकांमध्ये गेल्यावरही नातेवाईक म्हणतात हे तर अन्न आहे, अन्न घ्यायला काय अडचण आहे, परंतु त्या ठिकाणी आपल्याकडे उत्तर नसते. तर ते आपण आज समजावून घेऊया. महानुभावपंथीय लोक हे फक्त परमेश्वराचीच भक्ती करतात, म्हणून इतर देवी देवतांच्या कार्यक्रमामध्ये ते जेवण करत नाहीत, त्या कार्यक्रमामध्ये प्रसादही घेत नाहीत. तर परमेश्वराची भक्ती कशी आणि देवतेची भक्ती कशी, हे आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सत्यनारायण असेल, भंडारा असेल किंवा वास्तुशांती असेल, त्या ठिकाणी देवतेला पूजले जाते आणि महानुभावपंथीय लोक फक्त परमेश्वराचीच भक्ती करतात, म्हणून त्या ठिकाणी ते अन्न ग्रहण करत नाहीत, गणपती उत्सवामध्ये जेवण करत नाहीत, प्रसाद घेत नाहीत. आणि आतापर्यंत आपल्या असे लक्षात आले असेल की देवता आणि परमेश्वर ह्या कशा आहेत, हे आपण हत्तीच्या दृष्टांतामधून पाहिले आहे. परमेश्वर कोण आहे आणि देवता काय आहेत, देवतेंचे कार्य काय आहे, परमेश्वराचे कार्य काय आहे, हे आपण प्रमाणानुसार पाहिले आहे. तर महानुभाव भक्त लोक हे पुण्या देवी देवतांची भक्ती, भूताकेताची भक्ती किंवा कुठल्याही जीवाची भक्ती न करता डायरेक्ट परमेश्वराची भक्ती करतात. एकनिष्ठपणे परमेश्वराला शरण गेलेले आहेत, म्हणून ते इतरांच्या कार्यक्रमामध्ये अन्न ग्रहण करत नाही. त्या अन्नावर त्या देवतेंचा काय परिणाम झालेला असतो हे त्यांना माहीत असते. हे परमेश्वराला पूजन करत असताना इतर देवी देवतांचा ते कधीही अपमान करत नाहीत. परमेश्वराची भक्ती करत असताना इतर देवी देवतांचा महानुभावपंथीय लोक कधीही अनादर करत नाहीत. ते आपली परमेश्वराची भक्ती करत असतात. परमेश्वराची एकनिष्ठ भक्ती करावी हा सरळ आणि सोपा मार्ग महानुभावपंथीयांनी स्वीकारलेला आहे. आता एकनिष्ठ भक्ती परमेश्वराची करत आहे, म्हणून इतर देवी देवतांचा प्रसाद घेण्याचा संबंधही येत नाही. इतर देवी देवतांचे अन्न व प्रसाद स्वीकारायचा का, हाच प्रश्न निर्माणही होणार नाही, कारण आपण डायरेक्ट परमेश्वराची भक्ती करत आहोत. प्रसाद हे अन्न समजायला काय हरकत आहे, असा जर प्रश्न आपल्याला समाजातून येत असेल, परंतु तसे नाही. ज्याप्रमाणे परमेश्वर स्वतः अनंत ब्रह्मांडाचा नायक, सर्व शक्तियुक्त असून सुद्धा स्वतःची ओळख, स्वतःचा धर्म जीवासाठी जीवासारखं होऊन अवतरतो व आपला धर्म काय आहे हे आपल्याला सांगतो. इतर सर्वच कामेश्वर परमेश्वर आपल्या शक्तीद्वारे अर्थात देवी देवतांद्वारे करत असतात, परंतु जे काम आहे धर्माचे, स्वतःच्या ओळखीचे, ज्ञानाचे, तत्व सिद्धांताचे, यासाठी ते स्वतःच अवतरतात व सर्व ज्ञान कुणा अधिकारी जीवांना निमित्त करून सांगतात. परमेश्वराने सृष्टी निर्माण केली, जीवाला मायेच्या तम विभागामधून सृष्टीत आणले व आपला धर्म, आपली ओळख सांगितली. तर इतर देवी देवतांचे धर्म तत्व कुठून आले, असा प्रश्न पडणे साहजिकच आहे. हा प्रश्न, याचे उत्तर खूप मोठे व खोलवरचे आहे. तरी आपण साध्या आणि सोप्या भाषेमध्ये आज आपण ते समजून घेऊया. प्रथम परमेश्वराने जेव्हा सृष्टी निर्माण केली, त्यावेळी सर्व जीवांना ज्ञान देण्यासाठी जीव, देवता, प्रपंच व परमेश्वर समजून सांगितला. याची पूर्ण माहिती देतेवेळी परमेश्वराने जीवाला या 4 पदार्थांचे ज्ञान दिले. परंतु परमेश्वरामध्ये 5 प्रकार असतात व ते देवतेकडेही आहेत. याद्वारे परमेश्वर देवतांकडून अर्थात आपल्या भक्तीद्वारे ब्रह्मांडाचा कारभार करतात. त्या वस्तू म्हणजे ज्ञान, सुख, सामर्थ्य, ऐश्वर्य व प्रकाश. हे पंचप्रकार परमेश्वराचे अमर्यादित असतात, परंतु देवतांचे खूपच मर्यादित असतात. हे न समजल्यामुळे
जीवाने ते एकच समजून या देवता परमेश्वर नाही, दोन्हीकडचेही पंचप्रकार त्याला सारख्या दिसल्याने तो संभ्रमा अवस्थेमध्ये जाऊन देवतांनाच परमेश्वर समजून त्यांची भक्ती करू लागला व देवतेंनाच शरण गेला. ज्याचा जसा अधिकार तसा तो भजायला लागला व त्यावेळी देवतांनीही विग्रहाच्या माध्यमातून सृष्टीमध्ये येऊन आपला धर्म प्रस्थापित केला व तसे देवांचे धर्म उदयास आले. आता ह्या देवी देवता आपला धर्म ज्ञानाद्वारे न प्रचार करता अन्नाद्वारे करतात. कारण त्यांच्याकडे ज्ञान हे त्रोटक व मर्यादित आहे, सुख दुःख मिश्रित आहे, सामर्थ्य व ऐश्वर हे मर्यादित आहे, प्रकाश हा स्वयं नाही, या उलट परमेश्वराचे आहे. यांच्याकडे परमेश्वराकडे अखंड ज्ञान, सुख, निरतिशय आनंद, सामर्थ्य, ऐश्वर अमर्यादित आहे, तर प्रकाश हा स्वयं प्रकाशित आहे. या कारणाने परमेश्वराचे व देवतांचे कार्य वेगवेगळे, पद्धत, भक्ती, प्राप्ती सर्व वेगवेगळे आहे. देवता याच अन्नाद्वारे जीवाला भुलवतात व स्वतःच्या धर्माला अर्थात परमेश्वरी भक्तीत मिश्रता तयार करतात, मानसिक मलिनत्व तयार करून आपल्याकडे आकर्षित करतात. या व एकनिष्ठतेच्या कारणाने महानुभाव भक्त इतर देवी देवतांच्या निमित्ताने केलेले अन्न प्रसाद ग्रहण करत नाही. अत्यंत प्रयासाने व अनेक जन्मांतर जो परमेश्वरीय भक्तीचा योग परमेश्वराच्या कृपेने आलेला आहे, तो न दवडता आपला जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून निघण्यासाठी एकनिष्ठपणे आपली भक्ती साधना टिकवण्यासाठी परमेश्वरीय भक्तीतला अत्यंत महत्त्वाचा नियम साधना आहे. असे केले नाही तर कोणत्याही देवी देवतांच्या निमित्ताने केलेल्या अन्नावर, प्रसादावर त्या देवतांचे अधिष्ठान असते, प्रभाव असतो व याद्वारेच त्या कार्यरत असतात व आपला धर्म प्रचाराचे टिकवण्याचे काम इमाने इतबारे करत असतात. कारण हेही एक सृष्टीरचनेमध्ये असलेले परमेश्वराने नेमिलेले एक महत्त्वाचे काम व सेवा आहे. प्रत्येक जीवाचा अधिकार हा परमेश्वरीय भक्तीचा नसल्यामुळे त्या व त्यांच्या अधिकारानुसार त्या जीवांना त्या भक्तीत ठेवून त्यांच्या कर्माने मिळवलेल्या मान, पान, पैसा, इस्टेट व इतर सर्वच गोष्टी पुरवणे हे त्यांचे कामच असते व त्यामुळे देवी देवता सतत कार्यरत असतात व यातून स्वतःला वाचून परमेश्वर भक्तीत 100% उतरून आपले स्वतःचे हित करून घेण्याचे जीवाचे सर्वस्वी स्वतःचे असते. याच कारणाने महानुभाव सांप्रदायिक भक्त इतर देवी देवतांच्या निमित्ताने केलेले अन्न प्रसाद ग्रहण करत नाहीत. या व्यतिरिक्त महानुभाव भक्त लोक दशक्रिया विधी, ज्या ठिकाणी सूतक आहे, कुणी वारलेले आहे, अशा सूतकाच्या घरी त्या निमित्ताने जे महिने घातले जातात, वर्षश्राद्ध केले जाते, त्या ठिकाणीही जेवण करत नाही. याचे कारण वेगळे आहे. ज्या निमित्ताने जेवण बनवलेले आहे, अन्न बनवलेले आहे, त्यावरती त्या गोष्टीचा प्रभाव झालेला असतो. त्या कारणाने ते अन्न तामस झालेले असते किंवा त्या ठिकाणी हिंसा झालेली असते, ते तामस अन्न असते. अहिंसावादी धर्माला हिंसा कशी चालेल? दुसऱ्याचे मनही न दुखावता आपला धर्म सांभाळणारे महानुभाव एखाद्या प्राण्याची हिंसा व त्या ठिकाणचे अन्न ग्रहण करत नाही. मानवीय आहार हा शुद्ध शाकाहारीच आहे, हे शास्त्रही आणि विज्ञानही सांगत आलेले आहे. परंतु मानवाच्या अज्ञानामुळे तामस प्रवृत्तीने प्राण्यांना मारून त्या मांसाला अन्न म्हटले गेलेले आहे. वास्तविक आपल्यासारखाच आत्मा व मन, बुद्धी, सुख, दुःखे असे सर्व काही त्या प्रत्येक प्राण्यामध्ये असते. त्यांना मारण्याचे सर्वात मोठे पाप लोक करत असतात व यावर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी 4ही युगाचा अधर्म ही हिंसा सांगितलेला आहे. हिंसा पाप, पापतव नरक या वचनाद्वारे मानवाला मिळालेले आपल्या जीवनातील दुःख हे सर्वात जास्त हिंसेमुळेच मिळतात. म्हणून हे तामस अन्न व ते ठिकाण, ती वेळ, ते अन्न तामस सांगितलेले असल्यामुळे अशा अन्नाचा विचारही न करणे हेच मानवाचे हिताचे आहे, हे स्पष्ट शास्त्र सांगते. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र हे 4 वर्ण आपण मानतो. पशुपक्षामध्ये आपापल्या पूर्वकर्माच्या गुणधर्मानुसार उत्पन्न झालेले आहेत. या सर्व जीवांना या विश्वामध्ये मुक्ती देण्यासाठी मीच आणलेले आहे. याच अर्थाने मी सर्व कर्ता असून देखील अकर्ता, अविनाशी अर्जुना म्हणजे हा जीव. या ठिकाणी परमेश्वर हा कर्ता आहे असे परमेश्वराने सांगितलेले आहे. कोणतेही प्राणी मात्र घ्या, ते आपापल्या कर्मानुसार मानव जन्मातून नरक योनीमध्ये भोगण्यासाठी गेलेले असतात. पूर्वी त्यांनी ही काहीही न
समजता चुकीच्या कर्मामुळे भोगयोनीत गेलेले आहेत. आज आपण त्यांना मारले, त्यांची हिंसा केली तर आपली ही चाल अशा दुःखातूनच जाईल. अशा तामस ठिकाणी महानुभाव साधक राहत नाही. तेथील अन्न ग्रहण करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अशा तामस अन्नग्रहणामुळे आपले विचार अधोगतीचे निर्माण होऊन कर्मही अधोगतीचे हा मनुष्य करतो. त्यामुळे परमेश्वरीय भक्तीचा व मुक्तीचा जोड अशा माणसाला कधीच प्राप्त होत नाही. म्हणून महानुभाव साधक इतर देवी देवतांच्या निमित्ताने बनवलेल्या अन्नाचा वा प्रसादाचा स्वीकार कधीही करत नाही. अनंत प्रयासाने परमेश्वरीय भक्ती समजली, जाणवली तर ती टिकवण्यासाठी व ती वाढवण्यासाठी वाढवत नेऊन परमेश्वर प्राप्तीपर्यंत जाण्याची सर्वस्वी जबाबदारी आपलीच आहे. म्हणून महानुभाव सांप्रदायिक भक्त लोक अन्न ग्रहण करत नाहीत. शास्त्रामध्ये क्रियापाक हा या विषयावरती अत्यंत खोलवरती विवेचन आलेले आहे. कुणाचे कोणत्या हेतू, कोणत्या प्रवृत्तीचे, कोणत्या परिस्थितीमध्ये, कोणत्या ठिकाणी हे अन्न ग्रहण करावे व करू नये व त्यावरील काय परिणाम आहे. जड पदार्थ म्हणजे हे अन्न, यापासून जीव धर्मापासून याच कारणाने जाऊ शकतो. त्या कारणाने परमेश्वरीय भक्तीमध्ये अन्नग्रहणाला खूप मोठे महत्त्व दिलेले आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी यावरती अनेक प्रसंगानुसार मार्गदर्शनही केलेले आहे. अष्ट स्वभावापैकी क्षुधा म्हणजे भूक हा स्वभाव जीवाचा प्रथमचा आहे. म्हणून जीवनात अनेक गोष्टींची सुरुवात ही पोटाच्या भुकेपासून सुरुवात होते. जेवण हे शाकाहारीच घ्यावे, हिंसा होणार नाही. हिंसा झालेली नाही अशा ठिकाणी साधकाने अन्न ग्रहण करावे. म्हणून साधकास भिक्षेचेच अन्न स्वीकारायला स्वामींनी लावलेले आहे की ज्यामुळे धर्मातील सर्वच तत्वे पाळता येऊ शकतात व त्यामुळे जीवाचा अधिकार वृद्धी होऊन परमेश्वर प्राप्ती होऊ शकते. जगण्यासाठी जितके अन्न महत्त्वाचे आहेत तितकेच अन्न आपण ग्रहण केले पाहिजे. गरजेव्यतिरिक्त संग्रहाने जीव धर्मापासून जातो. स्वभावाची आंतरिक व भावनिक वृत्ती मनोवृत्ती ही खाण्यावरती मर्यादित असते. साधकाला साधना करून आपले ध्येय निर्धोकपणे गाठायचे असेल तर खाण्यापिण्यापासून त्याची सुरुवात झाली पाहिजे व ही सुरुवात झाली असेल तरच आपण परमेश्वर प्राप्तीकडे जाऊ शकतो. या आणि अशा अनेक कारणाने परमेश्वर सांप्रदायातील भक्त साधक देवी देवतांच्या निमित्ताने बनवलेले अन्न प्रसाद, दसक्रियेच्या निमित्ताने बनवलेले तसेच घरभरणी असेल त्या ठिकाणचे अन्न ग्रहण करत नाही. अन्न न समजता त्यामागील शास्त्रीय व वैज्ञानिक कारणे समजून घेऊन ते खाणे टाळले पाहिजे, यात दोष नाही. एकदा असेच श्री नागदेवाचार्य आचार्यांना भूक लागली होती, तरीही ते जेवण न करता व्यापार करत होते. तेव्हा आपले सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांना त्यांना जेवण करून घेण्यास सांगितले, परंतु ते म्हणाले आपणच भिक्षेचे अन्न घेण्यास सांगितलेले आहे. तेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्यांना सांगतात, अन्नात दोष नसतो, ते कोणत्या वेळी घेतले आहे, कोणत्या ठिकाणाहून घेतले आहे ते महत्त्वाचे आहे, परंतु त्यात दोष असतो ते आपण पाहून घ्यावे. साधना करत असताना आपली मनाची स्वस्थता अत्यंत महत्त्वाची असते व ती स्वस्थता सात्विक अन्नातून आपल्याला मिळू शकते. राजस तामस अन्नाचा परिणाम मन, बुद्धी, चित्तावर नकारात्मक विचार थोपावत असतो. ते थांबवण्यासाठी आपली स्वस्थता भंगू न देता ध्यानधारणा, आचारविचार, तत्व सांभाळण्यासाठी सात्विक अन्नच उपयोगी आपल्याला पडत असते व म्हणून असे अन्न घेणे टाळावे. यामुळे महानुभावपंथीय साधक ज्या ठिकाणी स्वस्थता आहे त्या ठिकाणचेच अन्न ग्रहण करत असतात. दंडवत प्रणाम. सदर लेख हा ईश्वर भक्त श्री भाईदेव मुनी महानुभाव ब्रह्मविद्या पाठशाळा दरी नाशिक यांच्या भक्तिमार्ग समज गैरसमज या पुस्तकामधून घेतलेला आहे. हे विवेचन करत असताना माझ्याकडून जर काही चूक झाली असेल तर मला मोठ्या मनाने माफ करा. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम.